हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेविका भरतीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल झालेली आहे। तर ती कशा संदर्भात केस दाखल झाली, आता याचा भरतीवर काय परिणाम होईल, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला BMCसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी तसंच मुंबई महानगरपालिका कायदा 1888 याची सुद्धा माहिती दिलेली आहे। तर सर्वात आधी या केसमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देतो। इन द हायकोर्ट ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं छत्रपती संभाजीनगरला जे खंडपीठ आहे त्या ठिकाणी ही याचिका दाखल झालेली आहे। तर त्याच्या खाली काय दिले पहा, द पिटिशनर्स सबमिट दॅट दे हॅड अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ मीन्स हेल्थ वर्कर फिमेल, म्हणजे ज्यांनी ही केस दाखल केलेली आहे त्यांनी आरोग्य सेविका या पदासाठी अर्ज दाखल केलेला। ॲज पर द ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1/2023 फॉर रिक्रुटमेंट टू द व्हेरियस जिल्हा परिषद, म्हणजे वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आरोग्य सेविका या पदासाठी। दो दे वर लिस्टेड इन द मेरिट लिस्ट दे आर, म्हणजे त्यांची ते मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत। पुढे पहा, नाऊ डिस्क्वालिफाईड ओनली फॉर द रिझन दॅट दे हॅव acquired द क्वालिफिकेशन ऑफ जनरल नर्सिंग अँड मिडवाईफली GNM, म्हणजे काय तर त्यांची मेरिटमध्ये आलेले आहेत परंतु त्यांची निवड नाकारलेली आहे का, तर त्यांचं GNM झालेलं आहे म्हणून। तुम्ही पहा, वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये ज्यांचं GNM झालेलं आहे त्यांना जरी ते मेरिटमध्ये असतील, चांगले मार्क्स असतील तरी त्यांना घेतलेलं नाही। विच इज ए हायर एज्युकेशन दॅन द क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर ANM, म्हणजे ज्यांचं ANM झालेलं आहे त्यांनाच फक्त त्या ठिकाणी घेतलेलं आहे, ज्यांचं GNM झालेलं आहे त्यांना घेतलेलं नाही। तर यांनी काय म्हटलेलं आहे की GNMचं जे शिक्षण आहे ते ANMपेक्षा जास्त आहे तरीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी घेतलं नाही। ओनली फॉर धिस रिझन दे हॅव बीन डिस्क्वालिफाईड, आणि फक्त ANM झालेलं नाही, GNM झालेलं आहे म्हणूनच त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि मग त्याच संदर्भात त्यांनी ही केस दाखल केलेली आहे। आता हे केस कशा संदर्भात आहे तुमच्या लक्षात आलं आहे की जिल्हा परिषदचे फॉर्म भरताना आरोग्य सेविका या पदासाठी त्यांनी तिथं दिलं होतं की ANMसाठीच हे जागा आहेत म्हणून, तरी पण बऱ्याच जणांनी GNMमधून अर्ज केले होते। आणि मग आता GNM असल्यामुळं जरी ते मेरिटला असतील, चांगले मार्क्स असले तरी त्यांना घेतलेलं नाही, म्हणून ते ज्यांचं सिलेक्शन झालं आहे पण GNM झाले म्हणून डिस्क्वालिफाय केले अशा सर्व विद्यार्थिनींनी ही केस दाखल केलेली आहे। आता याचा काय परिणाम होईल, तर याचा परिणाम ज्यांना जॉईनिंग मिळालेले आहेत त्यांना टेन्शन नाही, पण ज्यांचं जॉईनिंग बाकी आहे, जर इन केस माननीय उच्च न्यायालयानं जर स्टे दिला की जैसे ते परिस्थिती ठेवा, जोपर्यंत आम्ही या केसचा निर्णय देत नाही तोपर्यंत, तर मात्र त्यांची जॉईनिंग रखडण्याची शक्यता आहे। यापेक्षा दुसरा परिणाम काही होणार नाही। आणि मग माननीय उच्च न्यायालय जो काही निर्णय देतील त्यानुसार मग पुढे त्याची कारवाई होईल। पण आणि जर माननीय उच्च न्यायालयानं स्टे दिला नाही तर मात्र जॉईनिंगवर परिणाम होणार नाही, पण स्टे दिला तर मात्र ज्यांचं जॉईनिंग बाकी आहे त्यांना त्रास होऊ शकतो, पण जे जॉईन झालेत ऑलरेडी त्यांनी काही टेन्शन घेण्याचं कारण नाही, त्यांचं आहे तसं चालू राहील। तर असा हा परिणाम सध्या या भरतीवर होऊ शकतो। आता पाहूयात माननीय उच्च न्यायालय नेमकं याच्यावर काय निर्णय देतं ते। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।